नमस्कार. अच्छा, कधी विचार केलाय का की एखादा देश श्रीमंत होतोय की गरीब हे नक्की कळतं कसं? याचं उत्तर एका शब्दात आहे: राष्ट्रीय उत्पन्न. हो, हा तोच एक आकडा आहे जो देशाच्या आर्थिक तब्येतीचा एक्सरे काढतो. चला तर मग ह्या आकड्याच्या आत डोकावून बघूया. हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाही का? म्हणजे एखाद्या देशाच्या इकॉनॉमिक हेल्थचा रिपोर्ट कार्ड बनवायचा असेल तर नेमकं काय करायचं? याचं उत्तर आहे त्या देशाचं उत्पन्न मोजायचं. पण विचार करा, अख्ख्या देशाचं उत्पन्न हे मोजतात तरी कसं? तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय, मग भारताने हे मोजायला सुरुवात कशी केली त्याचा एक प्रवास बघू. त्यानंतर मोजमापाच्या पद्धती कोणत्या आहेत, जीडीपीच्या पलीकडेही एक जग आहे का, आणि सगळ्यात शेवटी हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नक्की काय? कारण बघा, देशाची संपत्ती मोजण्याआधी आपण नेमकं काय मोजतोय हेच जर स्पष्ट नसेल तर मग गोंधळ होईल. त्यामुळे आधी व्याख्या समजून घेऊया. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे जीडीपी, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. आता या व्याख्येत दोन गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे देशाच्या सीमेमध्ये आणि दुसरं म्हणजे अंतिम वस्तू. याचा अर्थ काय? सोपं आहे. उत्पादन कोणीही करो, मग ती भारतीय कंपनी असो किंवा परदेशी, पण ते जर भारताच्या हद्दीत होत असेल तर ते आपल्या जीडीपीमध्ये मोजलं जाईल. आणि दुसरं म्हणजे फक्त फायनल प्रॉडक्टची किंमत मोजली जाते. पण इथे एक गंमत आहे. देशात तयार होणारं सगळंच उत्पन्न जीडीपीमध्ये धरलं जात नाही. फक्त तेच उत्पन्न मोजतात जे काहीतरी उत्पादन किंवा सेवा देऊन कमावलेलं आहे. म्हणजे काय? तर पगार, व्यवसायातला नफा, घराचं भाडं, याला म्हणतात फॅक्टर इन्कम. पण याउलट देणग्या, स्कॉलरशिप किंवा सरकारी अनुदान, ज्याच्या बदल्यात कोणतीही सेवा दिली जात नाही, ते उत्पन्न जीडीपीमध्ये पकडत नाहीत. हा फरक लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता मगाशी आपण अंतिम वस्तू किंवा फायनल प्रोडक्ट असं म्हटलं, त्याचा अर्थ काय हे उदाहरण बघा, एकदम क्लिअर होईल. समजा शेतकऱ्याने गहू पिकवला, गिरणीवाल्याने त्याचं पीठ बनवलं आणि बेकरने त्या पिठाचा ब्रेड बनवला. आता जीडीपी मोजताना जर आपण गव्हाची किंमत, पिठाची किंमत आणि ब्रेडची किंमत तिन्ही एकत्र मोजल्या तर काय होईल? एकाच वस्तूची किंमत 3 वेळा मोजली जाईल. याला म्हणतात डबल काउंटिंग. आणि हे टाळण्यासाठीच फक्त अंतिम वस्तूची म्हणजेच ब्रेडची किंमत जीडीपीमध्ये धरली जाते. ओके, तर आपल्याला आता जीडीपी म्हणजे काय ते कळलं. पण आता जरा इतिहासात डोकावूया. आपल्या भारताने स्वतःच्या आर्थिक ताकदीचं मोजमाप करायला सुरुवात कधी आणि कशी केली, ही गोष्टसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रवासाची सुरुवात झाली थेट 1867-68 मध्ये, जेव्हा दादाभाई नौरोजींनी पहिल्यांदा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला एक शास्त्रीय बैठक दिली, ती डॉक्टर VKRV राव यांनी 1931-32 मध्ये. स्वातंत्र्यानंतर मग हे काम अधिकृतपणे सुरू झालं. 1949 मध्ये PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि मग 1954 मध्ये ही जबाबदारी पार पाडण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी संघटनेची म्हणजे CSOची स्थापना झाली. पुढे 2019 मध्ये CSO आणि NSSO एकत्र आले आणि आज आपण तिला NSO म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणून ओळखतो. आणि हो, डॉक्टर VKRV राव यांचं नाव आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांना भारतातील राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं का म्हणतात? कारण त्यांनी केवळ अंदाज नाही लावला, तर हे उत्पन्न शास्त्रीय पद्धतीने कसं मोजायचं याची एक मजबूत सिस्टीमच तयार केली. त्यांचं काम खूपच पायाभूत होतं. बरं, आतापर्यंत आपण संकल्पना आणि इतिहास पाहिला. पण आता येऊया प्रॅक्टिकल भागाकडे. हा जो अब्जावधी खरबोनचा आकडा असतो तो मोजतात तरी कसा? याच्या काही ठरलेल्या पद्धती आहेत. चला त्या समजून घेऊया. जीडीपी मोजण्याचे मुख्यत्वे 3 मार्ग आहेत. पहिला, उत्पादन पद्धत, म्हणजे देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्यांचं मूल्य मोजायचं. दुसरा, उत्पन्न पद्धत, म्हणजे देशातल्या सगळ्या लोकांनी मिळून जेवढं उत्पन्न कमावलं, पगार, नफा वगैरे, त्याची बेरीज करायची. आणि तिसरा, खर्च पद्धत, म्हणजे लोकांनी आणि सरकारने मिळून वस्तू आणि सेवांवर किती खर्च केला ते मोजायचं. गंमत म्हणजे या तिन्ही पद्धतींनी उत्तर एकच यायला हवं. पण भारतासारख्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेत कोणतीही एकच पद्धत वापरणं खूप अवघड आहे. प्रत्येक क्षेत्राचं स्वरूप वेगळं आहे. म्हणूनच भारत काय करतो? तो एक हायब्रिड म्हणजे एक मिश्र पद्धत वापरतो. जास्त अचूक आकडेवारी मिळावी म्हणून 2 वेगवेगळ्या पद्धती एकत्र वापरल्या जातात. आणि हे मिश्रण कसं आहे? तर बघा, कृषी आणि उद्योग क्षेत्र जिथे आपल्याला प्रत्यक्ष वस्तू तयार होताना दिसतात तिथे उत्पादन पद्धत वापरली जाते. म्हणजे किती उत्पादन झालं, त्याचं मूल्य किती हे मोजतात.
आणि दुसरीकडे आहे सेवा क्षेत्र, म्हणजे बँकिंग, IT, हॉटेल. इथे वस्तू दिसत नाहीत. इथे उत्पन्न मोजणं जास्त सोपं आहे. म्हणून या क्षेत्रासाठी उत्पन्न पद्धत वापरली जाते. किती हुशारीने हे एकत्र केलंय बघा. चला, तर आता आपल्याला GDP कसा मोजतात हे कळलं. पण आता एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. GDPचा आकडा मोठा असणं किंवा तो वाढत जाणं म्हणजे खरंच देशाची प्रगती झाली असं म्हणायचं का? की हा आकडा सगळं काही सांगत नाही? हाच तो प्रश्न आहे जो आज जगभरात विचारला जातोय. GDP आपल्याला देशात किती पैशांची उलाढाल झाली हे सांगतो, बरोबर. पण तो आपल्याला लोकांच्या शिक्षणाबद्दल, आरोग्याबद्दल, त्यांच्या समाधानाबद्दल किंवा आपण निसर्गाचं किती नुकसान करतो याबद्दल काहीच सांगत नाही. आणि याच विचारातून ग्रीन GDP किंवा हरित GDP सारख्या नवीन संकल्पना पुढे आल्या. ही संकल्पना काय म्हणते? सोपं आहे. तुम्ही जो GDP मोजताय त्यातून आर्थिक विकास करताना पर्यावरणाचं जे नुकसान झाले त्याची किंमत वजा करा. भारतातही 2013मध्ये सर पार्थ दासगुप्ता समितीने यावर एक आराखडा तयार केला होता. एवढंच नाही तर भूतानसारख्या देशाने तर एक पाऊल अजून पुढे टाकलंय. त्यांनी GDP ऐवजी GNH म्हणजेच ग्रॉस नॅशनल हॅपीनेस म्हणजेच एकूण राष्ट्रीय आनंद मोजायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी पैशांपेक्षा लोकांचा आनंद, संस्कृती आणि पर्यावरणाचं संरक्षण जास्त महत्त्वाचं आहे. तर GDPमध्ये काही कमतरता आहेत हे खरंय, पण तरीही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला एका देशाच्या आर्थिक प्रवासाची एक जबरदस्त गोष्ट सांगते. आणि भारताच्या बाबतीत तर ही गोष्ट खूपच नाट्यमय आहे. पाहूया कशी. हे बघा, हे चित्र आहे 1950-51 सालचं, म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेचच. आपल्या GDPमध्ये तब्बल 53% वाटा एकट्या कृषी क्षेत्राचा होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था अर्ध्याहून अधिक शेतीवर अवलंबून होती. भारत तेव्हा खऱ्या अर्थाने एक कृषीप्रधान देश होता. आणि आता हे चित्र बघा, 2017-18 सालचं. काय दिसतंय? सगळं चित्रच पालटलंय. एकेकाळी 53% असलेलं कृषी क्षेत्र आता फक्त 15% आलंय. आणि त्याची जागा कोणी घेतलीये? तर सेवा क्षेत्राने, म्हणजेच सर्व्हिस सेक्टरने, ज्याचा वाटा आता 54% पोहोचलाय. तर हे आकडे आपल्याला काय सांगतात? हे आकडे आपल्याला एका देशाच्या बदलण्याची गोष्ट सांगतात. फक्त 70 वर्षांत भारत एका कृषीप्रधान अर्थव्यवस्थेतून सेवा आधारित अर्थव्यवस्थेत बदलला. हा जो प्रचंड मोठा बदल आहे, हीच गोष्ट आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी सांगते. आणि शेवटी जाता जाता एक प्रश्न. आपण देशाची प्रगती मोजण्यासाठी GDP सारखे आकडे वापरतो. पण प्रगती या शब्दाचा खरा अर्थ काय? फक्त वाढणारे आकडे की त्यासोबत लोकांचं वाढणारं सुख आणि समाधान? यावर विचार करायला हरकत नाही.